महाराष्ट्रात केंद्रीय सरकारी आस्थापना आणि बँकात मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात मनसेनं नव्यानं मोहीम किंवा चळवळ किंवा आंदोलन हाती घेतलं आहे आणि त्याबद्दल कर्नाटक रक्षण वेदिकेनं मनसेला पाठिंबा दर्शवला आहे। कर्नाटक रक्षण वेदिकेनं समाज माध्यमांवर आपली भूमिका सविस्तर मांडली आहे। कर्नाटक रक्षण वेदिकेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही त्यांचे आभार मानले आहेत। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपल्याशी बोलणार आहेत स्वतः संदीप देशपांडे। देशपांडे, तुम्ही सांगाल की कर्नाटक रक्षण वेदिकेनं तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि तशी पोस्ट आज समाज माध्यमांवर दिलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, निश्चितपणे बघा, हा काही प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे। हा देशभरात खूप राज्यामध्ये हा प्रश्न भेडसावतोय। ह्याचं कारण असं की ह्या ज्या बँकांच्या परीक्षा ज्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये वगैरे होतात, तिकडे जी मुलं पास होतात, तर अपेक्षित आहे की त्यांना तिकडच्या ज्या ब्रँचेस आहेत तिकडे जॉब मिळाला पाहिजे, पण ते सोडून त्यांची जाणीवपूर्वक मुंबई, कर्नाटक या बाकीच्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते आणि ह्या गोष्टीलाच आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं आहे, समजा जर मी बँकेची परीक्षा पास झालो तर मी महाराष्ट्रात आहे तर माझी पोस्टिंग महाराष्ट्रात झाली पाहिजे। उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही पास झालात तर उत्तर प्रदेशची पोस्टिंग उत्तर प्रदेशमध्ये झाली पाहिजे, बिहारची पोस्टिंग बिहारमध्ये झाली पाहिजे। त्यांची पोस्टिंग तिकडे पास झाल्यावर इकडे का करतात, हा मुळात वादाचा विषय आणि तो सगळ्या राज्यांमध्ये आहे। नाही, पण कर्नाटक रक्षण वेदिकेनं जी भूमिका मांडली, तुम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले? हो, निश्चितपणे, कारण कसं आहे, हा प्रश्न त्यांना सुद्धा भेडसावतोय कर्नाटकमध्ये। ते सुद्धा या प्रश्नांवर संघर्ष करतात आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत। नाही, प्रत्येक राज्यात प्रांत, भाषा, अस्मिता हा त्या राज्यांचा स्थानिक मुद्दा आहे आणि तो अनेकदा लावून धरल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातही मनसे, शिवसेना, प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं हा मुद्दा मांडत असतो, पण सीमावादात महाराष्ट्राचा कर्नाटकाशी वाद आहे। मग तो कर्नाटक सरकार असेल किंवा कर्नाटक रक्षण वेदिके असेल, आपल्याला अनेकदा बघायला मिळतं की या वादामध्ये जो संघर्ष होतो त्यात सीमा भागातल्या मराठी माणसाला कर्नाटक रक्षण वेदिकेसारख्या संघटनांकडून मारहाण केली जाते। आपल्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या ज्या बस आहेत त्या फोडल्या जातात, अनेकदा हिंसक वळण लागतं, तर त्यावर काय सांगाल? मुळात आहे ना, हा पाठिंबा जो दिलेला आहे हा वेगळ्या विषयावरचा आहे। सीमा प्रश्नाचा विषय वेगळा आहे, हे दोन वेगळे विषय आहेत आणि त्यांनी जो पाठिंबा दिला आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच पाहिजे आणि कर्नाटकमध्ये कन्नड पाहिजे, या एका मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। तुम्ही आभार मानलेले आहेत, तुमचे भाषा अस्मितेच्या मुद्द्यावर सूर जुळताना दिसतात। काही वर्षांपूर्वी तुम्ही कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यक्रमात कर्नाटकमध्ये सहभागी, बंगळुरूला गेला होता, तिथे सहभागी झाला होतात। या निमित्तानं तुम्ही कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना विनंती कराल का? कारण जोपर्यंत हा जो प्रश्न आहे हा सीमा भागाचा प्रश्न अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, अशा वेळेस ज्या पद्धतीने मराठी माणसावर तिथे जो अन्याय केला जातो किंवा जी मारहाण होते, आपल्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस फोडल्या जातात, तर ही जी आक्रमक हिंसेची जी भूमिका आहे ती त्यांनी सोडावी आणि काही यामध्ये मला असं वाटतं यावर चर्चा होऊ शकते ना, का नाही होऊ शकत? शेवट तीही माणसंच आहेत, चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही, चर्चा होऊ शकते, पण त्याच्यासाठी दोन्हीकडच्या लोकांची तयारी पाहिजे। तर चर्चा होऊ शकते या संदर्भात की काय पथ्य पाळली पाहिजेत किंवा काय नाही पाळली पाहिजेत। आक्रमक आंदोलन महाराष्ट्रात सुद्धा होतात, आक्रमक आंदोलन कर्नाटकात सुद्धा होतात। मूळ मुद्दा आहे की ज्या पद्धतीने कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल, हिंदी भाषिकांचं जे दबाव तंत्र वापरलं जात आहे या राज्यांवर, मूळ मुद्दा हा तिकडे आहे। पण या निमित्तानं जे आभार मानले गेलेले आहेत, जो आक्रमकपणा कर्नाटक रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या बाबतीत पाहायला मिळतो, पण तो मला असं वाटतं दोन मुद्दे वेगळे आहेत। ते जे करतात त्या सगळ्याच मुद्द्याशी आम्ही सहमत होत असं नाही। हा जो आपला बेळगावचा जो मुद्दा आहे हा वेगळा आहे। निमित्तानं तुम्ही कर्नाटक रक्षण वेदिकेला काही विनंती कराल? ऐका ना, निमित्ताचा विषय नाही आहे, विषय या मुद्द्यापुरता आहे आणि या मुद्द्यापुरतेच आमचे सूळ जोडलेले आहेत। बाकी त्यांच्या सगळ्या गोष्टींची आम्ही सहमत असण्याची गरज नाही आणि तेही आमच्या सगळ्या गोष्टींची सहमत असण्याची गरज नाही। मध्यंतरी तुम्ही कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यक्रमात बंगळुरूत सहभागी झाला होतात, आपलं शालेय शिक्षणही कानडी भाषेत झालेलं आहे। आज त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती कानडी भाषेतही आहे आणि मराठीतही त्याचं भाषांतर केलं गेलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कानडी भाषाही चांगली कळते, मराठीही चांगली कळते, आम्हाला माहिती आहे। त्यामुळे ते तुम्ही जेव्हा भूमिका बघितली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं?
नाही, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत कन्नड रक्षक वेदिकेचे, त्यांचा सुद्धा मला फोन आलेला सकाळी आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी सांगितलं मला की आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, कारण याच पद्धतीच्या समस्या आम्हाला सुद्धा कर्नाटकमध्ये जाणवत आहेत की उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातनं लोक जाणीवपूर्वक आमच्या बँकांमध्ये पेरले जातात आणि त्यांना इथली स्थानिक भाषा येत नाही. त्यामुळे ज्या समस्या महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहेत त्याच समस्या आम्हाला कर्नाटकमध्ये सुद्धा भेडसावत. तमिळनाडूमध्येही बघायला मिळालं अलीकडच्या काळात की हिंदीची सक्ती केली जाते आहे आणि ते राज्यही या भाषेच्या सक्तीला विरोध करताना दिसते, तिथेही एकजूट दिसते आहे. कर्नाटकमध्येही तीच परिस्थिती आहे, महाराष्ट्रातही आपण भाषा अस्मितेसाठी लढतो. अशा वेळेस या सर्व राज्यांचा एक व्यापक लढा किंवा व्यापक चळवळ देशभर उभी राहिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे उभी राहिली पाहिजे. शेवट नुसते हे 3 राज्य नाहीत, प्रत्येक बघा आपली भाषावार प्रांतरचना झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेला त्या त्या राज्यांमध्ये प्रिफरन्स मिळणं किंवा त्याचं प्राधान्य मिळणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी, गुजरातमध्ये गुजराती, कर्नाटकमध्ये कन्नड, तामिळनाडूमध्ये तामिळ, हे प्रत्येक राज्यामध्ये मिळायला पाहिजे ना. वर्ण येऊन हिंदीची सक्ती करण्याची गरज काय? एक शेवटचा प्रश्न की जे आंदोलन तुम्ही राज ठाकरेंच्या आदेशानंतर सुरू केलेलं आहे, खरं तर तुमची पक्षस्थापना ही मराठी या भाषिक प्रांत अस्मितेवर झाली, पुन्हा नव्यानं आंदोलन तुम्ही हाती घेतलेलं आहे. सरकारी आस्थापना आणि बँकांना 1 महिन्याचा अल्टिमेटम तुमच्याकडून दिला जातो आहे. अशा वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही भूमिका व्यक्त केली गेली आहे की भाषा अस्मिता हाही महत्त्वाचा विषय आहे आणि कायदा सुव्यवस्था हाही तितकाच महत्त्वाचा विषय. कायदा कोणी हातात घेऊ नये असंही मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं गेलेलं आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं? बघा, आम्ही उलट सांगतो कायद्याचं पालन करा. आज जेव्हा आम्ही त्यांना पत्र देतोय त्याच्याबरोबर RBIचं 1/2014चं परिपत्रक आहे, ते सुद्धा आम्ही त्याच्याबरोबर देतोय. त्यात RBIने स्पष्टपणे म्हटलं की स्थानिक भाषांचा वापर हा त्या राज्याच्या ज्या बँकेच्या ब्रँच आहेत त्याच्यामध्ये झाला पाहिजे. आम्ही सांगतो त्याच कायद्याची अंमलबजावणी करा. आम्ही कुठं कायदा हातात करतोय? जे कायदा पाळत नाही आहेत त्यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. आम्हाला कायदा हातात घ्यायची गरजच नाही. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश बोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.